नमस्कार मित्रांनो, MIDC भरती 2023 बद्दल एक अपडेट आली आहे। तर आता कोणकोणत्या पदांची एग्जाम होणार आहे याबद्दलची एक अपडेट आलेली आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांची एग्जाम होणार आहे यामध्ये सुद्धा एक अपडेट आली आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की MIDC चे जे पेपर आहे हे कधी होणार आहे। तर बघा, MIDC बद्दल एक अपडेट आहे। त्यामध्ये जे सूचना पत्रक म्हणून एक प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे 13/3/2024 ला, म्हणजे आज। तर यामध्ये जी सरळ सेवा भरती होणार आहे यामध्ये जे पेपर आहे त्यांचा जो परीक्षेचा वेळापत्रक आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर बघा, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघु टंकलेखक गट क यांचा पेपर 30 मार्च 2024 ला होणार आहे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांचा पेपर 2 एप्रिल 2024 ला। त्यानंतर कार्यकारी अभियंता स्थापत्य आणि उप अभियंता स्थापत्य यांचा पेपर 3 एप्रिल 2024 ला। त्यानंतर लेखा अधिकारी वरिष्ठ लेखापाल गट क यांचा पेपर सुद्धा 3 एप्रिल ला होणार आहे। आणि त्यानंतर बघा, 5 नंबरची पोस्ट आहे सहयोगी रचनाकार, त्यानंतर उपरचनाकार आणि सहाय्यक रचनाकार यांचा पेपर सुद्धा 3 एप्रिलला होणार आहे। अजून शिफ्ट डिस्प्ले केलेल्या नाही आहे, तर कोणता पेपर कोणत्या शिफ्टमध्ये होणार आहे हे अजून साईडवर उपलब्ध झालेलं नाही आहे। परंतु बघा, जे परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवारांचे परीक्षेचे म्हणजे हॉल तिकीट जे आहे ते संकेतस्थळावर स्वतंत्रपणे 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या पेपरच्या 7 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होऊन जातील। हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी MIDC साठी अर्ज केले होते त्यांचे पेपर 30 मार्च पासून सुरू होणार आहे। जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर तुमचा पेपर कधी आहे हे एकदा बघून घ्या। आणि हॉल तिकीट 7 दिवस अगोदर येणार आहे, ते कसे डाउनलोड करायचे याचा सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा।